बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार। जय जयकार जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। जय जयकार जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली, तूने सींचा लहू से ताकि आए हरियाली। मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली, तूने सींचा लहू से ताकि आए हरियाली। क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार। जय जयकार जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। ओ जय जयकार जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। आई जीवन में खुशी, आई अपनी जिंदगी, तू है जिंदा शाफिया, तूने यह है किया। आई जीवन में खुशी, आई अपनी जिंदगी, तू है जिंदा शाफिया, तूने यह है किया। क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार। ओ जय जयकार जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। ओ जय जयकार जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। अपनी रूह से भर दिया, अपनी शक्ति मुझको दी, ताकि तूने गवाही तेरे जी उठने की। अपनी रूह से भर दिया, अपनी शक्ति मुझको दी, ताकि तूने गवाही तेरे जी उठने की। क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार। ओ जय जयकार जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। ओ जय जयकार जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। ओ तूने मेरे लिए क्या कुछ ना किया, तूने मेरे लिए क्या कुछ ना किया। पुन्हा एकदा आजच्या या रविवारच्या भक्तीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। माझी खात्री आहे की तुम्ही टी व्ही समोर बसलेले असाल, कदाचित तुमच्या हातात मोबाईल असेल, मोबाईलद्वारे तुम्ही आजच्या भक्तीमध्ये सहभागी झालेले असाल, कदाचित लॅपटॉप असेल किंवा इतर जी काही साधने आहेत त्याकरवी आज तुम्ही आजच्या भक्तीमध्ये सहभागी झालेले आहात, म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो आणि तुमचे आभार मानतो। यावेळेस आपण आपल्या भक्तीला सुरुवात करीत असताना प्रार्थना करूया। सुरुवातीची प्रार्थना करीतो मी, डोळे लावू आणि प्रार्थना करू। पवित्र पवित्र सर्वसमर्थ आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करणाऱ्या महान पराक्रमी देवा, प्रभू येशू ख्रिस्त, आम्ही तुझी स्तुती करीतो, तुझ्या नावाला गौरवतो। आजच्या दिवसाकरिता, या समयाकरिता, या वेळेकरिता तुझ्या कृपेने दयेने तू आम्हाला ही संधी दिली की आम्ही तुझी स्तुती करावी, तुझा गौरव करावा, तुझा जय जयकार करावा। आणि होय सर्वशक्तिमान देवा, तुझ्या कृपेने दयेने सर्व काही तू घडून आणतोस, आम्ही तुझे उपकार मानतो, तुझ्या नावाला गौरवतो। आजच्या ह्या संपूर्ण भक्तीला आम्ही तुझ्या हातात सोपून देतो। जे सर्व ऐकणारे आहेत, सहभागी झालेले आहेत, त्या प्रत्येकाला आजच्या भक्तीकरी तू आशीर्वादित कर आणि त्याकडून तुझं गौरव होऊ दे। आम्ही सर्व काही तुझ्या हातात सोपून देतो। आमचा धन्यतार ख्रिस्त तुझ्या पवित्र आणि गोड नावात प्रार्थना केली म्हणून ऐक, आमेन। यावेळेस मी बायबलमधून वाचत आहे मार्कुस शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 16 ते 18 ही वचने तुमच्यासाठी मी वाचत आहे। मार्क 16 ते 18। जो विश्वास धरितो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, जो विश्वास धरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल। आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील, ते माझ्या नावाने भूते काढतील, नवनव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले
तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुखनाईतावर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. तेव्हा पिया वाचलेल्या शास्त्रभागासोबत पाठवा आणि अजून एक शास्त्रभाग वाचूया. रोमकरास पत्र याचा 4 अध्याय 18 ते 24 ही वचने. रोम 4 18 ते 24. रोमकरास पत्र 4 अध्याय 18 ते 24 ही वचने मी वाचत आहे. तशी तुझी संतती होईल या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसताही त्याने आशेने विश्वास ठेवला. तथापि विश्वासाने दुर्बळ न होता आपले निर्जीव झालेले शरीर, तो सुमारे 100 वर्षाचा होता, व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतली. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावे अशी समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती. म्हणूनच ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. ते त्याच्याकडे गणण्यात आले हे केवळ त्याच्यासाठी नव्हे, तर आपल्या प्रभू येशूला ज्याने मेलेल्यामधून उठविले त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आपणासाठीही ते लिहिलेले आहे. त्या आपणालाही ते गणिले जाणार आहे. देवबाप या दोन्ही वाचलेल्या शास्त्रभागात पाठवा आणि आम्हाला सुद्धा आशीर्वादित करो. यावेळेस देवाच्या वचनाकडे लक्ष लावूया आणि देवाचं जे वचन आपल्याकरिता आहे त्याकडे आपण लक्ष लावूया. प्रियांनो, मागच्या वेळेस आपण पाहिलेलं आहे, मागच्या रविवारी समजून घेतलेलं आहे की अब्रामाने देवावर विश्वास ठेवल्यावर देवाचा आवाज किंवा देवाचा शब्द ऐकण्याची त्याला संधी मिळाली. यस, अब्राहम गॉट अपॉर्च्युनिटी टू हिअर फ्रॉम ऑलमायटी गॉड, द क्रिएटर ऑफ युनिवर्स, द क्रिएटर ऑफ कॉस्मॉस, द क्रिएटर ऑफ यू अँड मी. प्रियांनो, केवळ अब्रामानेच त्यावेळेस देवाचा शब्द ऐकला, देवाचा आवाज ऐकला. आता आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की अब्रामाला अजून कोणकोणते प्रतिफळ मिळाले. आणि म्हणूनच आज हा विषय आहे. तसं जो मुख्य विषय आहे तो म्हणजे जीसस आफ्टर रिझरेक्शन किंवा पुनरुत्थानानंतरचा येशू, आणि त्या पुनरुत्थानानंतरच्या येशूविषयीचं आम्ही मनन करीत आहोत, चिंतन करीत आहोत. ज्यावेळेस तो म्हणतो की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही म्हणून दोष लावतो आणि विश्वास ठेवणाऱ्यांना प्रतिफळ तो देत आहे. आणि म्हणून आजचा विषयसुद्धा अशा प्रकारचा आहे की बायबल आधारित विश्वास ठेवणाऱ्यांना त्यांच्या विश्वासाचे प्रतिफळ देणारा परमेश्वर, रिवॉर्ड्स ऑफ गॉड टू बिलिव्हर ऑफ बिब्लिकल फेथ. आणि आम्ही मागच्या वेळेस विश्वास ठेवल्यामुळे प्रथम प्रतिफळ अब्रामाला जो मिळाला होता तो म्हणजे देवाचा आवाज ऐकण्याची संधी मिळाली. आता आपण अब्रामाला विश्वास ठेवल्यामुळे दुसरं अजून कोणतं प्रतिफळ मिळालेलं आहे ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत, समजून घेण्याचा प्रयत्न करूया. दुसरं प्रतिफळ, अब्राहम गॉट समथिंग न्यू अँड स्पेशल. अब्राहम गॉट opportunity to have something new special. होय, अब्रामाने विश्वास ठेवल्यामुळे त्याला काही विशेष नवीन गोष्टी मिळाल्या. बघा प्रियानो, ज्यावेळेस एखादी व्यक्ती बायबलचा जो देव आहे त्याच्यावर बायबलमध्ये सांगितल्यानुसार विश्वास ठेवते ना, तर त्या व्यक्तीला देवाचा आवाज ऐकण्याची संधी प्राप्त होते. पहिला प्रतिफळ. आणि दुसरं प्रतिफळ आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की विश्वास ठेवल्यामुळे विश्वास ठेवणाऱ्याच्या जीवनामध्ये काही विशेष काही नवीन गोष्टी घडत असतात. आणि अब्रामाच्या जीवनामध्ये देवाने त्या घडवून आणलेल्या आहे. अब्रामाला सुद्धा देवाने काहीतरी नवीन अशा प्रकारचं दिलेलं. काय नवीन दिलेलं आहे आपण ते शोधूया. आणि यावेळेस
आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यापैकी जी नवीन गोष्ट दिलेली आहे अब्राहामाला, जर आम्ही पाहिलं कुठली नवीन गोष्ट, तर ती गोष्ट आमच्या लक्षात येते आणि ती म्हणजे अब्राहम गॉट न्यू प्लेसेस, न्यू कंट्रीज, न्यू विलेजेस, न्यू वेज, न्यू क्लायमेट्स, न्यू लँड. होय, उत्पत्तीचा 12वा अध्याय आणि पहिलंच वचन, जेनेसिस चॅप्टर 12 आणि वर्स 1, त्या पहिल्याच वचनात, उत्पत्तीच्या 12व्या अध्यायाच्या पहिल्याच वचनात अशा रीतीने म्हटलेले, परमेश्वराने अब्राहामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. होय, या ठिकाणी देव म्हणत आहे अब्राहामाला की मी तुला नवीन देश दाखविणार आहे. मग नवीन देश, नवीन गावं, नवीन ठिकाण, नवीन सर्व त्या ठिकाणी राहणार आहे, मी ते दाखवणार आहे म्हणतो. देवावर विश्वास ठेवल्यामुळे अब्राहामाला नवीन देश, नवीन ठिकाण मिळालेलं आहे. सोबतच अनेक नवीन गोष्टी त्याला मिळाल्या. नवीन मार्ग, नवीन गावे, नवीन वातावरण, नवीन भूमी मिळाली, नवीन लोक व नवीन नवीन त्या काळातील, त्या भागातील राजे, ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांची माहिती आणि त्यांचं संबंध त्या ठिकाणी जोडण्याची संधी मिळाली. स्वतःचं जन्मगाव, अब्राहामाचं स्वतःचं जे जन्मगाव ते खासद्यांचं ऊर, आणि त्या ऊरमधून त्याला ऊर ते ठिकाण सोडावं लागतं. कनान देश म्हणजे तिथून तो जातो तिकडे पुढं, आणि मग हारानला जातो, आणि मग हारानवरून देवाच्या मार्गदर्शनाने पुन्हा कनान देश, आणि नंतर मग मिसर, आणि मग मिसरातून नेगेब, अशा रीतीने अब्राहामाचा नवीन नवीन ठिकाणी प्रवास होत राहतो. प्रियानो, अब्राहामाला त्याच्या विश्वासामुळे नवीन देश, नवीन ठिकाण प्राप्त झाले. विश्वासाचं दुसरं प्रतिफळ म्हणजे देव जुन्याचं नवीन करीतो. नवीन पाहिजे असल्यास जुन्याचा त्याग करावाच लागेल. अब्राहामाने त्याचं जुनं ठिकाण, जुनं गाव, जुनं देश जे काय असेल ते सोडलं, आणि म्हणूनच किंवा तेव्हाच त्याला आशीर्वाद मिळाला. अनेकांना जन्मगावी, त्यांच्या जन्मगावी आशीर्वाद मिळत नाही. काहींना मिळते, काहींना मिळत नाही. पण अनेकांच्या विषयी जर आम्ही विचार केलं, पाहिलं, तर ज्या गावात त्यांचा जन्म झालेला असतो तिथं त्यांना आशीर्वाद मिळत नाही. इतर नवीन ठिकाणी जातात आणि तिथं त्यांना आशीर्वाद मिळत असते. मला माहीत आहे आजचा हा संदेश ऐकणाऱ्या तुम्हापैकी काही लोकांना जन्मगावी आशीर्वाद मिळालेला असेल, परंतु काही लोक असे आहेत की त्यांना त्यांचा जन्मगावी आशीर्वाद मिळाला नाही, तर त्यांना नवीन ठिकाणी आशीर्वाद मिळालेला आहे. प्रियानो, नवीन जर पाहिजे तर विश्वासाने जुन्याचा त्याग करावाच लागेल. बिब्लिकल फेथ रिक्वायर्स सॅक्रिफाईस. बिब्लिकल फेथ रिक्वायर्स टू बी फ्री फ्रॉम ओल्ड लाईफ, ओल्ड हॅबिट्स अँड ओल्ड नेचर. बायबल आधारित विश्वास ठेवणे म्हणजेच सर्वस्वी जुन्याचा, जुन्या स्वभावाचा नेहमीकरिता त्याग करणे, जुन्या सवयींचा त्याग करणे, जुन्या अर्थात बायबल विरोधातील विचारांचा, कृतींचा त्याग करणे. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात बाप्तिस्मा होऊ नये, विश्वास ठेवू नये, अजून जुन्याच गोष्टी दिसत असतील तर तो बायबल आधारित विश्वास नाही. दॅट इज नॉट बिब्लिकल फेथ. दॅट मे बी ब्लाइंड फेथ or traditional faith or general faith, but not biblical faith. प्रियानो, अनेक लोक चुकीच्या पद्धतीने देवावर विश्वास ठेवतात. तो जुन्या विचार पद्धतीचा विश्वास असतो, आणि म्हणूनच येशूला ही गोष्ट माहीत आहे. आणि नव्या करारामध्ये योहान 3:3 मध्ये आम्हाला अशा रीतीने वाचायला मिळतं. त्या ठिकाणी निकदेम असतो, आणि निकदेमाला म्हणतो की नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येणार नाही. नव्या करारात सुद्धा नवीन जीवन, परिवर्तित जीवन किंवा बॉर्न अगेन लाईफ देवाला पाहिजे. प्रियानो, जोपर्यंत जुन्याचा त्याग करणार नाही तोपर्यंत आशीर्वाद मिळणार नाही.
मलासुद्धा माझं जन्मगाव ज्या जिल्ह्यात माझा जन्म झालेला आहे तो जिल्हा मला सोडावा लागला आणि मग तेव्हाच आशीर्वाद मिळाला. माझ्यासाठी वाशिमनंतर सेवाग्राम हे आशीर्वादाचं ठिकाण ठरलं आणि म्हणून मी देवाची स्तुती करतो. दुसरी नवीन गोष्ट, पहिली जी गोष्ट की अब्रामाला देवाने नवीन ठिकाण नवीन देश दिला. त्यानंतर अजून काय नवीन दिलेलं आहे? अब्राहम गॉट न्यू आयडेंटिटी. आता नवीन ओळख अब्रामाला होता. नवीन देश नवीन ठिकाण मिळालं. पुढं आपल्याला दिसतं की देव अब्रामाला नवीन ओळख तो देतो आणि ती कशा प्रकारे? अब्राहम गॉट न्यू नेम. आपण वाचूया उत्पत्तीचं पुस्तक याचा 17वा अध्याय आणि 5वं वचन. बघा त्यात काय आपल्याला वाचायला मिळते ते या ठिकाणी लक्षात येईल. उत्पत्ती 17 आणि 5 यामध्ये म्हटलेलं आहे, यापुढे तुला अब्राम श्रेष्ठ पिता म्हणणार नाही, तुला अब्राहम असे म्हणतील, कारण मी तुला राष्ट्रसमूहाचा जनक केले आहे. यस, इंग्लिशमध्ये आपण वाचतो अशा रीतीने म्हटलेले, नो लॉंगर शॅल युअर नेम बी कॉल्ड अब्राम बट युअर नेम शॅल बी अब्राहम. प्रियानो, अब्राम इथं 3 शब्द दिसतात म्हणजे मराठीत पाहिलं तर, आणि मग पुढं अब्राहम तर मग त्याचे 4 शब्द झालेले आहेत. अब्राहम, काही ठिकाणी इब्राहिम हा शब्द आहे. आणि जर इंग्लिशमध्ये जर पाहिलं तर इंग्लिशमध्ये अगोदर जुनं अब्राहमचं नाव आहे त्यामध्ये अब्राम एवढंच आहे, ABRAM, आणि 5 शब्द आहेत, 5 लेटर, 5 लेटर्स. आणि मग नवीन नाव त्यामध्ये बदललेलं आहे ना, त्यामध्ये ABRAHAM असे 7 लेटर्स आम्हाला दिसतात. याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे, जे आपण अभ्यास करतो बायबलचा, तर 7 हा आकडा पूर्णत्वाचा आहे आणि 7 शब्दांचं नाव देवाने अब्राहमाला दिलेले, देवाचं पूर्णत्व असलेलं ते नाव त्या ठिकाणी दिलेलं. आणि त्या नावाचा अर्थसुद्धा सांगितले की राष्ट्रसमूहाचा पिता, द फादर ऑफ ए मल्टिट्यूड ऑफ नेशन, अशा रीतीने म्हटले. देवाने त्याला नवीन ठिकाण नवीन देश दिला. देवाने अब्राहमाला नवीन नाव दिलं. केवळ अब्राहमालाच नाही तर त्याने मिसेस अब्राहम अर्थात साराय हिला नवीन नाव दिलं. वाचूया उत्पत्ती याचा 17वा अध्याय आणि 15वं वचन. बघा काय काय त्या ठिकाणी लिहिलं आहे. उत्पत्ती याचा 17वा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये त्यामध्ये म्हटलेले, मग देवाने अब्राहमास सांगितले, तुझी बायको साराय हिला यापुढे साराय म्हणावेचे नाही, तर तिचे नाव सारा अर्थात राणी होईल. त्या ठिकाणी सारायचं सारा केलं आणि साराला नवीन नाव मिळालं आणि त्याचा अर्थसुद्धा या ठिकाणी म्हटलेले राणी. देवाने अब्राहमाला नवीन नाव दिलं, साराला नवीन नाव दिलं. बऱ्याच वेळेस काय होते, अनेक लोक अशा रीतीने सहजच बोलून जातात की नावात काय ठेवलं आहे. पण या ठिकाणी तर नावात खूप काही आहे हे दिसून राहिलेलं आहे. नावाशी आशीर्वाद जोडलेला आहे, आशीर्वादाचा संबंध जोडलेला आहे. आणि म्हणून प्रियानो, नाव ठेवताना ते बायबलमधून आहे किंवा नाही यावर सुद्धा देवाचा आशीर्वाद किंवा देवाचा अनुग्रह अवलंबून असतो. आणि म्हणून अनेक लोक बाप्तिस्माच्या वेळेस बायबलमधील नाव ठेवत असतात. माझं नावसुद्धा बाप्तिस्माच्या वेळेस बदलण्यात आला आणि मी देवाची स्तुती करीतो की ते नवीन नाव देण्यात आलं, नवीन नाव ठेवण्यात आलं. आणि मराठीमध्ये शिमोन म्हटलं जातं किंवा इंग्लिशमध्ये सायमन अशा प्रकारे ते म्हटलं जातं. केवळ अब्राम आणि आपलं सारा हिचंच नाव नाही बदलवलं देवाने. देवाने अब्रामाचा नातू अर्थात इसाहाकाचा मुलगा याकोब त्यालासुद्धा देवाने नवीन नाव दिलं. उत्पत्ती 22 आणि 28 मध्ये तुम्ही घरी वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल.
तर त्या याकोबाला इस्रायल हे नाव दिलं. आणि प्रियानो, इस्रायल हे नाव आज गायत आपल्याला जगाच्या नकाशावर दिसतं. आणि इस्रायल राष्ट्र त्या ठिकाणी आणि देवाचं अनुग्रह प्राप्त केलेलं देवाचं राष्ट्र आहे. देवाने दिलेलं नाव दिलेलं ते राष्ट्र आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या की जगामध्ये त्या राष्ट्रावर आक्रमण करण्याची कुणाची हिंमत नाही. कारण एवढं सामर्थ्य त्या देशामध्ये आहे, एवढं विजडम त्या देशामध्ये आहे, एवढं नॉलेज त्या देशामध्ये आहे. आणि आजकाल तर न्यूजमध्ये अशा रीतीने आम्ही वाचतो की इस्रायल राष्ट्रामध्ये हे जे कोविड-19 आहे ह्याविषयीचं अँटीबॉडीचं लस किंवा त्या ठिकाणी ते औषध तयार करत आहेत अशा रीतीने बातम्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. होय, देव नवीन नाव देणारा परमेश्वर आहे. देव नवीन देश देणारा परमेश्वर आहे, नवीन ठिकाण देणारा परमेश्वर आहे. विश्वासामुळे नवीन नाव मिळालं, तर नवीन ओळख मिळाली. गॉड गिव्स न्यू आयडेंटिटी. आणि प्रियानो, हा संदेश जे तुम्ही सर्व ऐकत आहात, या क्षणी मी तुम्हा सर्वांना आव्हान करीत आहे, आम्ही ख्रिस्ती असणे किंवा ख्रिश्चन असणे ही आता पुरेशी ओळख नाही. फक्त ही एवढीच ओळख असू नये, तर या दिवसात आम्हाला प्रार्थना करणारे ख्रिस्ती लोक किंवा प्रार्थना करणारे ख्रिश्चन लोक अशा प्रकारे आमच्या शेजारच्या लोकांनी ओळखायला पाहिजे. ड्युटीवर असताना आमच्या सहकार्याने सुद्धा आम्हाला कशा प्रकारे ओळखायला पाहिजे की प्रार्थना करणारी सिस्टर, प्रार्थना करणारे ब्रदर, प्रार्थना करणारे सर, प्रार्थना करणारे मॅडम, अशा रीतीने आम्हाला ओळखायला पाहिजे. प्रियानो, जर ही ओळख सर्वत्र असली तर मला तुम्हाला सांगू द्या की लोक कुठल्याही गोष्टीसाठी प्रार्थना करण्यासाठी ते तुमच्या घरी येतील. परमेश्वर करो, देव करो आणि संपूर्ण जगातील आणि भारतातील विश्वासणाऱ्या किंवा ख्रिस्ती लोकांची जी ओळख केवळ ख्रिस्ती लोक एवढ्यापुरतीच नाही, तर प्रार्थना करणारे ख्रिस्ती लोक अशी व्हावी. मी अशी देवाजवळ प्रार्थना करेन की देवा, अशा प्रकारची ओळख व्हायला पाहिजे. प्रियानो, प्रार्थनेसोबतच प्रेयर डायरी मेंटेन करा, अशा रीतीने मी आग्रहाने अनेकांना सांगत आहे, बोलत आहे. मी स्वतः प्रेयर डायरी मेंटेन करत आहे. आणि बघा, प्रेयर डायरी मेंटेन केल्यानंतर अनेक चमत्कार घडतात. मी तुम्हाला एक होमवर्क म्हणा किंवा आव्हान म्हणा, एक चॅलेंज म्हणा, मी तुम्हाला करीत आहे, आव्हान देत आहे की तुम्ही जर खरंच प्रार्थना करणारे ख्रिस्ती कुटुंब, ख्रिस्ती व्यक्ती होऊ इच्छिता ना, तर मग तुम्ही एक गोष्ट या दिवसात करायला काहीच हरकत नाही. आणि ती म्हणजे तुमच्या शेजारच्या, तुमच्या अवतीभोवती जे 12 कुटुंब आहेत, तुम्हाला माहीत आहे ते कोण कुटुंब आहेत, त्या 12 कुटुंबाची नावं तुमच्या प्रेयर डायरीमध्ये लिहा. आणि त्या 12 कुटुंबाकरिता 40 दिवसपर्यंत तुम्ही प्रार्थना करून बघा. मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की त्या 40 दिवसामध्ये त्या 12 कुटुंबाच्या जीवनामध्ये निश्चित देव चमत्कारिक कार्य करेल, निश्चित काही ना काहीतरी कार्य करेल. आणि मग तुमच्या लक्षात येईल की होय, देवाचं कार्य कशा प्रकारे सुरू आहे. त्या 12 कुटुंबाकरिता तुम्ही जर प्रार्थना केल्या तर निश्चित तुमच्या प्रार्थनेकरवी त्या कुटुंबामध्ये एक नवीन आशीर्वाद, नवीन शांती, नवीन सुख त्या ठिकाणी पोहोचेल. देवाने अब्राहमाला व सारेला नवीन नाव दिलं. या दिवसात आम्हाला सुद्धा नाव दिलेलं आहे. आणि कोणचं नाव दिलेलं आहे? प्रेयर करणारे ख्रिश्चन लोक. आणि हे टायटल किंवा हे शीर्षक प्रियानो आशीर्वादित आहे. आणि म्हणूनच आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बहुतेक 4-5 दिवसापूर्वी किंवा 3-4 दिवसापूर्वी आपल्या राज्याकरिता ख्रिस्ती लोकांनी म्हणजे ख्रिस्ती समाजातील जीजसची प्रार्थना करणाऱ्या लोकांनी संपूर्ण राज्याकरिता प्रार्थना करावी, अशा प्रकारे मुख्यमंत्र्याचं आव्हान आहे. काय? निश्चित इथून पुढं महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या ख्रिस्ती कुटुंबाची, ख्रिस्ती व्यक्तीची,
ख्रिस्ती समाजाची जर ओळख असावी तर ती ओळख म्हणजे प्रार्थना करणारा ख्रिस्ती समाज, प्रार्थना करणारं ख्रिस्ती कुटुंब, प्रार्थना करणारा ख्रिस्ती विद्यार्थी, प्रार्थना करणारी ख्रिस्ती सिस्टर, प्रार्थना करणारे डॉक्टर, प्रार्थना करणारे वॉर्ड बॉय, प्रार्थना करणारे नर्स, प्रार्थना करणारी कंपनीत कुठेही काम करणारी ती मॅडम असेल, ब्रदर असेल किंवा सर असेल, एनीबडी, मॅन ऑफ प्रेयर. आणि ही किती सुंदर अशा प्रकारची संधी देवाने दिलेली आहे. आणि मी तुम्हाला आव्हान करते की तुम्ही प्रार्थना करा या दिवसात आणि तुम्ही देवाला म्हणा की होय देवा, या दिवसामध्ये मी प्रार्थना करणारी व्यक्ती मला व्हायची, प्रार्थना करणारी व्यक्ती म्हणून मला जीवन जगायचं आणि ती मला ओळख हवी आहे. आणि ती ओळख देण्याकरिता सर्वसमर्थ परमेश्वर वाट पाहताय, तयार आहे. तिसरी गोष्ट शेवटी, अब्रामाला देवाने नवीन देश, नवीन ठिकाण दिला. अब्राम आणि सारा यांना नवीन आयडेंटिटी दिली, नवीन ओळख दिली, नाव दिलं त्यांना. प्रियानो, तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे की अजून काय नवीन दिलं अब्रामाला सांगू. अब्राम अँड सारा गॉट ऑपॉर्च्युनिटी टू हॅव न्यू इंटरनल ऑर्गन्स इन देअर बॉडीज. Yes, Abraham and Sarah got opportunity to have new internal organs in their bodies. होय प्रियानो, अब्रामाने विश्वास ठेवल्यामुळे त्याला नवीन देश, नवीन ठिकाणे मिळाली. विश्वास ठेवल्यामुळे अब्रामाला व सारेला नवीन नाव मिळालं. एवढंच नाही तर अब्राम व सारा यांना त्यांच्या आंतरिक शरीरामध्ये नवीन अवयव प्राप्त झाले. यस, ओनली गॉड कॅन डू. इट इज डिफिकल्ट फॉर मेडिकल सायन्स ऑल्सो. आणि ते या ठिकाणी झालेलं आहे हे आम्हाला वाचायला मिळतं. उत्पत्ती याचा 18 अध्याय 11 ते 15 ही वचने या ठिकाणी मी तुम्हाकरिता वाचत आहे. बघा त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे. उत्पत्ती 18 ते 15, उत्पत्ती 18 अध्याय 11 ते 15. आणि काय म्हटलेलं आहे, अब्राम व सारा ही वृद्ध वयातीत होती आणि स्त्रियांच्या रीतीप्रमाणे सारेला पाळी येण्याचे बंद झाले होते. तेव्हा सारा मनातल्या मनात हसून म्हणाली, मी जख्ख म्हातारी झाले आहे व माझा धनीही वृद्ध झाला आहे, तर मला आता हे सुख मिळेल काय? परमेश्वर अब्रामास म्हणाला, सारा का हसली? मी आता अशी वृद्ध झाले असता मला खरोखर मुलगा होणार काय, असे ती का म्हणाली? परमेश्वराला काही असाध्य आहे काय? पुढल्या वसंत ऋतूत नेमलेल्या समयी मी तुझकडे परत येईन, तेव्हा सारेला मुलगा होईल. तेव्हा सारा नाकारून म्हणाली, मी हसले नाही, कारण ती घाबरली होती. पण ती म्हणाली नाही, पण तो म्हणाला नाही, तू हसलीस. पहा, या ठिकाणी आम्ही वाचतो की ती म्हातारी झालेली तिचं वर्णन आहे. 21 अध्याय आणि 2 वचन, उत्पत्ती 21 आणि 2 यामध्ये काय म्हटलेले या ठिकाणी वाचतो आपण. सारा गर्भवती झाली, देवाने सांगितलेल्या समयी अब्रामाला म्हातारपणी तिचपासून मुलगा झाला. पहा वर्णन कसं आहे. अब्रामाला म्हातारपणी तिचपासून मुलगा झाला. केवळ अब्रामाविषयीच वाचता येईल, इतर दुसऱ्या व्यक्तीविषयी. आणि होय प्रियानो, आम्ही देवाची स्तुती करूया की या ठिकाणी देवाने त्यांच्या ते जे शरीर आहे, जुनं शरीर, त्या जुन्या शरीराला इंटरनल अंतर्गत त्या ठिकाणी त्यांनी नवीन अवयव दिली. अजून एका ठिकाणी आपण वाचूया, रोमकरासपत्र 4 अध्याय आणि 18 ते 24 यामध्ये वाचलेलेच आहे, तरीसुद्धा आपण वाचून त्यामध्ये काय म्हटलेलं आहे. रोम 4 अध्याय 18 ते 24मध्ये तशी तुझी संतती होईल, ह्या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसताही त्याने आशेने विश्वास ठेवला. तथापि विश्वासाने दुर्बळ न होता आपले निर्जीव झालेले शरीर, तो सुमारे 100 वर्षाचा होता,
व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतली. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावे असे समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती. म्हणूनच ते त्याला नीतिमत्वाचे गणण्यात आले. ते त्याच्याकडे गणण्यात आले हे केवळ त्याच्यासाठी नव्हे, तर आपल्या प्रभू येशूला ज्याने मेलेल्यामधून उठवले त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आपणासाठीही ते लिहिलेले आहे. त्या आपणालाही ते गणिले जाणार आहे. तेव्हा आशीर्वादित करू या वचनाला. होय, आणि आम्ही वाचतो की गर्भधारणेकरिता निर्जीव असलेलं साराचं शरीर व अब्रामाचं निर्जीव झालेलं शरीर अर्थात दोघांचे आंतरिक शरीर देव नवीन करीतो. देवाने ते नवीन केलं. डेड ऑर्गन्स मेड अलाइव. गॉड गेव न्यू बॉडी टू हॅव देम देअर ओन सन. विश्वासामुळे न्यू इंटरनल ऑर्गन्स प्राप्त झाले. हा संदेश ऐकणाऱ्यापैकी जर कोणी बहीण व भाऊ असा असेल की जो त्याच्या शारीरिक बिमारीकरिता सर्व प्रकारचे प्रयत्न की उपाय करून थकलेला असेल, आणि आता जर त्याला असं वाटत असेल की आता माझ्या जीवनामध्ये कुठलीच आशा नाही, मी तुम्हाला सांगत आहे की या क्षणी तुम्ही ज्याही ठिकाणी बसलेले आहात त्या ठिकाणी सुद्धा तुमच्याकरिता आशा आहे, आणि ती केवळ प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यामुळे. कारण प्रभू येशू हा मरणानंतर जिवंत झालेला परमेश्वर आहे. तो तुम्हाला पूर्णपणे बरा करण्यास समर्थ आहे. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही पूर्णपणे बरं होणार हा विश्वास पाहिजे. जर तो अब्रामाच्या शरीरामध्ये इंटरनल ऑर्गन्समध्ये तो नाविन्य किंवा नवीन कार्य करू शकतो, चमत्कार करू शकतो, आणि त्यांच्या पोटी बाळाचा जन्म होऊ शकतो, तर प्रियांनो, परमेश्वर तोच आहे. अब्रामाचा, इसाकाचा, याकोबाचा तो परमेश्वर आजसुद्धा चमत्कार करण्याकरिता समर्थ आहे. आणि मी तुम्हाला सांगत आहे की सर्व समर्थ देव प्रभू येशू ख्रिस्त मेलेला देव नाही, मरणानंतर तिसऱ्या दिवशी जिवंत झालेला देव आहे. एकदा विश्वास ठेवून बघा ह्या येशू ख्रिस्तावर, आणि मी चॅलेंज करतो, आवाहन करतो की तुमच्या जीवनात, तुमच्या कुटुंबात चमत्कार होतील. आशीर्वादच आशीर्वाद तुमच्या कुटुंबाचं चित्र बदलून जाईल, हे मला सांगू द्या. आणि प्रियानो, मी अशा रीतीने म्हणेन यावेळेस की परमेश्वर हा नवीन देश देणारा परमेश्वर, नवीन गोष्टी देणारा परमेश्वर आहे. परमेश्वर हा नवीन नाव देणारा परमेश्वर आहे जे त्याच्यावर विश्वास ठेवतात. परमेश्वर हा नवीन शरीर देणारा परमेश्वर आहे, शरीरामधील अवयव नवीन रीतीने करणारा, शरीराला नवीन करणारा परमेश्वर. जी व्याधी असेल, जे शरीरातलं अडखळण असेल, बिमारी असेल, जे काही असेल ते घालवून देणारा परमेश्वर आहे. यावेळेस मी प्रार्थना करीत आहे, आणि तुम्हीसुद्धा ज्याही ठिकाणी आहात त्या ठिकाणी तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि तुम्ही प्रार्थना करा. मनामध्ये, अंतःकरणामध्ये मी तुमच्याकरता प्रार्थना करीत आहे, आणि त्या प्रार्थना करीत असताना ज्याही ठिकाणी तुमच्या शरीराला जिथं कुठं प्रॉब्लेम, समस्या काही असेल त्या ठिकाणी तुमचा उजवा हात त्याच्यावर ठेवा, त्या जागेवर, त्या ठिकाणी, आणि विश्वासाने हा विश्वास ठेवा की निश्चित आज हा संदेश ऐकत असताना प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला स्पर्श करीत आहे, तुम्हाला आशीर्वाद देत आहे. प्रार्थना करूया. डोळे बंद करा, प्रार्थना करू. परमपवित्र, सर्वसमर्थ, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करणाऱ्या महान पराक्रमी देवा, प्रभू येशू ख्रिस्त तू जिवंत परमेश्वर आहे, तो आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. प्रभू, जे प्रिय बहीण भाऊ टी व्ही समोर बसलेले असतील, कदाचित मोबाईलद्वारे प्रभू संदेश ऐकत असतील, आमची प्रार्थना आहे कदाचित लॅपटॉपद्वारे किंवा टॅबद्वारे, या क्षणी प्रभू त्यांना तो आशीर्वाद दे. जर कोणी दुःखी, कष्टी, निराश असेल, प्रभू त्याचं दुःख हरण कर, कष्ट दूर कर. कोणी आजारी असेल, कोणी बिमार असेल, प्रभू या क्षणी
त्याला त्याच्या आजारातून तू मुक्त कर, त्या बिमारीतून मुक्त कर. आणि हो देवा, तुला तुझा आशीर्वाद त्याला मिळेल, तुझी शक्ती, तुझं आरोग्य मिळेल. कारण तू विश्वास ठेवणाऱ्यांच्या जीवनात नवीन रीतीने कार्य करणारा परमेश्वर आहे, नवीन गोष्टी देणारा परमेश्वर आहे. मी तू स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरवतो. आणि मी प्रभू जे सर्व हा संदेश ऐकत आहेत अशा प्रत्येकाकरिता प्रार्थना करीत आहे. प्रभू, त्यांनी ज्या ज्या शरीराच्या भागामध्ये त्यांचा हात ठेवून त्यांनी स्पर्श केलेला आहे, या क्षणी स्वर्गातून तुझा अदृश्य रीतीने सामर्थ्याचा हाताचा स्पर्श तू त्या ठिकाणी कर. कदाचित ती जखम असेल, त्या जखमेवर हात असेल, प्रभू तू त्या ठिकाणी चंगाई दे. कदाचित छातीत दुखत असेल या क्षणी, तर प्रभू त्यांच्या छातीला स्पर्श करून तुझ्या नावामध्ये सर्वशक्तिमान देवा ते दुखणं दूर कर. डोळ्याचा त्रास असेल तर प्रभू तुझ्या नावामध्ये त्यांना नवीन दृष्टी दे. डोकं दुखत असेल तर ते प्रभू दुखणं तू थांबव. आणि हो दे बाप्पा, त्यांच्या शरीरामध्ये मग कुठल्याही प्रकारची व्याधी किंवा त्रास किंवा दुखणं का असेना, तू घालवून दे. आणि तुझ्या नावामध्ये नवीन आनंद, नवीन शांती, नवीन तुझी कृपा दे. आणि त्याकडून तुझं गौरव दे. आमची स्तुती करतो की तू आमची प्रार्थना ऐकलेली. आमचं धन्य तर्क ख्रिस्त तुझ्या पवित्र आणि गोड नावात प्रार्थना केली म्हणून आहे. आमेन. यावेळेस प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानजा, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे मी आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तशीच तो आमचे ऋण आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा प्रत्येकासोबत सदा सर्व काळ असो. आमेन.